महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आज आपण आलोय सरसगडच्या ट्रेकला आणि सरसगड हा पालीचा जो बल्लाळेश्वरचं देवाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. अष्टविनायक गणपतींमधला बल्लाळेश्वर एक गणपती आहे आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या बरोबर पाठीमागे असणारा सरसगड आहे तो माझ्या बरोबर पाठीमागे. आपण पनवेलवरनं जवळपास 4:30च्या आसपास वगैरे निघालो होतो आणि आपण सरसगडाच्या पायथ्याला 1.5 तासात एव्हाने 1.5 तासात आपण पोहोचलो आणि 1.5 तासानंतर आपल्याला ट्रेक सुरुवात करायची होती, पण काळोख होता म्हणून आपण ट्रेक सुरुवात नाही केली. पण आता आपण ट्रेक सुरुवात करतोय. एक सर्वसाधारण जेमतेम आता 7 वाजलेले आणि तुम्ही आला तर 7 वाजायच्या आसपास या, जेणेकरून ह्या जंगलातला जो रस्ता आहे त्यातनं तुम्हाला जायला व्यवस्थित रूट मिळेल. आता तुम्ही गुगल मॅप जर बघून येत असाल तर गुगल मॅप तुम्हाला चुकीच्या दिशेला घेऊन येतो, जसं की आम्ही चुकीच्या दिशेला आलोय. कारण आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की त्याची खरी वाट आहे ती पलीकडच्या गावात. खाली बल्लाळेश्वर मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे, त्या तलावाजवळ तुम्ही गाडी पार्क करा आणि तुम्ही तिकडनं जर गेला तर तुमचं ऑलमोस्ट एक अर्धा ते 1 किलोमीटरचं अंतर जे आहे ते तुमचं चालायचं वाचून जातं. त्यामुळे गुगल मॅपवरती जाऊ नका. सकाळी आला तर कोणाला ना कोणातरी विचारत या. इथली लोक खूप कॉपरेटिव्ह आहेत, ते आपल्याला माहिती देतील. सो आपण आता वेळ अजिबात नाही घालवायची आणि आपल्याला लवकरात लवकर जायचं सरसगडावर. गडाची सगळी माहिती मी वरती जाता जाता तुम्हाला देतो. चला सरसगडला जाऊ. आपण ना पायथ्यापासून म्हणजे आपण जिथं गाडी लावली तिथून आपण चालत आलो आणि आपली दिशा रॉंग होती. मी सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युली यायचं होतं, तुम्ही बघू शकता माझ्या साईडला इथं खाली या रस्त्यानं आपल्याला वरती यायचं होतं, पण ऍक्च्युली आपण पलीकडनं आलो तरी हरकत नाही. आपला पायी प्रवास झाला पण रस्ता सेमच आहे, फक्त हा लॉंगकट झाला, तो शॉर्टकट आहे. आणि आपण इथं आल्यानंतर आपल्याला एक पाठी बघायला मिळते या जागेवरती की किल्ले सरसगड. ह्या जागेवरती जाण्याची ही इथली मधली पायवाट आहे. सो आता पाट्या लावलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला समजायला सोपं आहे किंवा तुम्ही जर रस्त्याला कोण भेटलं तर तुम्ही त्यांनाही विचारू शकता, ते तुम्हाला माहिती सांगतील. जायची वाट अशी पायी वाट आहे, किती अडचणीत नाही विचार करा. आत्ता इथं रहिवासी राहतात आहे, लोकल माणसं गडाच्या पायथ्याला राहतात आहे म्हणून इथं कमीत कमी माणसं तरी आहेत. नाही तर अशा घनदाट झाडीमध्ये मोगल ना आदिलशाही ना आत घुसायला घाबरायची. तुम्ही पुढे जसं जाल तसं जंगल घनदाट होत आहे. तुम्हाला पुढे जाताना मी दाखवेन की किती घनदाट जंगल आहे पुढे. आणि ह्या जंगलात ना आपण असं गोल फिरून जाणार आहे सरसगडावर. आता रांगडा जोश दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतीचा घोष. लढल्या संग्राम आज हो बळदे या मनघटी आम्हा करण्या संहारी शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. जवळपास 20 मिनिटाची ट्रेक कंप्लीट केल्यानंतर मला इथं आल्यानंतर एक अद्भुत नजारा दिसला. आणि असा नजारा दिसला ज्याने मराठ्यांच्या मान आहेत ना त्या जमिनीवरती येतील आणि त्यांना त्यांची अवकाश समजेल. गडावरती तुम्ही प्रत्येक जागेवरती जाता, अरे कचरा तुमचा तुम्ही घेऊन जा ना घरी, इथं आणून कशाला कचरे करता. आणि जर तुम्हाला कचरे करायचेच आहे ना तर गडावरती येऊ नका. हे एका शिवभक्ताचं आव्हान आहे तुम्हाला. जर समजा तुमच्यात कचरा घरी नेण्याची धमक नसेल ना, गडावरती कचरा टाकू नका. आणि हे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नीट, ज्या दिवशी मला गडावरती कोण कचरा टाकताना दिसेल ना त्याला तिथंच फटकवणार आम्ही. आणि त्याचा अधिकार आम्हाला महाराजांनीच दिलेला आहे. त्यांनी एवढे गड किल्ले जोपासले आणि तुम्ही येऊन घाण करताय. लाजा वाटू द्या जरा, कुठे जरा जाऊन जीव द्या. ज्या मराठ्यांनी रक्त सांडलं, त्या किल्ले टिकवण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या रक्ताच्या आहुत्या दिल्या, ते बघायला तुम्ही इथे येता. हे काय पार्टी किंवा पिकनिकचं स्थान नाहीये, आमच्यासाठी आराध्य दैवताचं स्थान आहे. आणि त्या जागेवरती येऊन असा कचरा करताना कलंक आहे तुम्हाला. तुम्ही मराठी म्हणून नाव लावलं नाही पाहिजे, एवढा मोठा कलंक आहे तुम्ही. सुधरा आता तरी सुधरा. दमखवते. तुम्हाला वाटेल की गड खूप छोटा आहे, गुगलच्या इमेजेस मध्ये खूप छोटा दिसतोय. गाडाने जर तुमची हवा नाही काढली ना, सांगायला जा. गड छोटा आहे, प्रचंड उंच आहे, सरळ वाट आहे. आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, जॉब करतो, एका खुर्चीवरती बसून असतो. ट्रेकला आल्यामुळे आपल्याला समजतं की मावळे किती कष्ट घेत असतील वर चढायला, तो गड मिळवायला, तो जिंकायला. कशी युद्ध होत असतील, कसं जेवण वरती जात असेल, कशी धान्याची पोते वर जात असतील,
कसा दारुगोळावरती जात असेल तुम्ही अंदाज बांधू शकत नाही. अशा पद्धतीचा इतिहास आहे आपला. तो इतिहास जोपासणं गरजेचं आहे, पुढच्या पिढीला तो दाखवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गड किल्ले पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. बरे दमछाक झाली तरी चालेल. हा ध्येय असा आहे की महाराजांच्या गडाच्या एखाद्या चरणी जरी जीव गेला ना तरी जीवन धन्य आहे. पण किल्ले फिरायचे, त्याशिवाय जीवनाला मजा नाही. बचेंगे तो और भी लड़ेंगे और अभी चढ़ेंगे, रुकेंगे नहीं. कधी पोचेन तेथे गडावरी राज शिवाजी जी जी, राज शिवाजी जी जी, राज शिवाजी जी 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 जी. आता आपण प्रॉपर किल्ल्याच्या जिथून पायऱ्या चालू होतात, गडाच्या पायऱ्या चालू होतात त्या जागेवरती आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी ही अशी गुफा लागते. त्या काळात मे बी ती राहण्यासाठी करत असतील. इथे काट्यांचा दरवाजा लावत असतील, आधी आतमध्ये मावळे वगैरे झोपत असतील किंवा इथे शस्त्रास्त्र वगैरे ठेवत असतील. किंवा ही एखादी वाट असू शकते, गुप्त वाट, किल्ल्याच्या आतमध्ये लपून बसण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी ही वाट असू शकते. आतमध्ये खूप जागा वाटते पण आतमध्ये खूप वटवागळ आहेत आणि मे बी आतमध्ये जर समजा काही अडचणीत विंचू किंवा असं काही असलं तर ते चावू शकतं. कारण ही जागा वापरामध्ये नाही, आतमध्ये साप वगैरे सुद्धा असू शकतात. त्यामुळे आपण आतमध्ये जात नाही कारण ते दिसायला फार डेंजरस दिसतंय. पण असं भुयार खोदून ठेवण्याच्या मागे त्या काळात काही ना काहीतरी शास्त्र असेल, त्या काळात काही ना काहीतरी त्याचा वापर केला जात असेल आणि उन्हाच्या पाराला वगैरे लोक इथं दुपारची वगैरे झोपत असतील असं मला वाटतं. फायनली आपण पोहोचलोय गडाच्या पहिल्या महाद्वाराजवळ. त्याचं नाव आहे दिंडी दरवाजा आणि आपल्या समोर दिसतोय तो दिंडी दरवाजा. नतमस्तक. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. आपण दिंडी दरवाजातून जस्ट वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक मॅप मिळतो. त्या मॅपच्या माध्यमातून आपण फोटो काढून घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून गडावरती कुठली कुठली ठिकाणं बघण्यासारखी आहेत, दरवाजे कुठे आहेत, बुरुज कुठे आहेत, पहारेकरांच्या चौक्या कुठे आहेत, केदारेश्वराचं मंदिर कुठं आहे, तळं कुठं आहे, बालेकिल्ला कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इथे मिळते. त्याचबरोबर इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचा नंबर, ग्रामपंचायतीचा नंबर आणि जे कोणी इथले गड संवर्धक आहेत किंवा जे शिवभक्त आहेत त्यांच्या इथे नंबर आहेत. जेणेकरून काही अडचण आली, वेद सह्याद्रीच्या नावाची एक प्रतिष्ठान आहे, त्यांचा इथे नंबर दिलेला आहे. तुम्हाला इथे काही अडचण आली, आपल्याला काही अनधिकृत बांधकाम करताना इथं दिसलं किंवा इथे कुठलेही गैरप्रकार घडताना दिसला तर तुम्ही त्या नंबरवरती फोन करून त्यांच्याशी संपर्क करू शकता. तुम्ही आल्या आल्या सगळ्यात आधी याचा फोटो काढून घेणं गरजेचं आहे अतिशय, कारण तुम्ही वरती गेल्यानंतर ह्याच्यासाठी तुम्ही रिटर्न येऊ नाही शकत. आणि वरती तुम्हाला काय आढळलं तर या सगळ्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फोन करू नये, ती त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकता. आता आपण जाऊया या साईड बुर्जाकडे. आपण आता सरसगडाच्या बुर्जावरती आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये नाही कळणार, जर तुम्ही खरोखर इथे आला ना तर तुम्हाला सांग, वरून खाली बघायची ना हिंमत होत नाही. मेला तो मुघल, मेला. त्यांचं काम नाही ते वरून बघताना इथे हालत खराब होऊन जाते, हालत पचली होऊन जाते. काय बघताय तुम्ही वरून खाली? या स्वराज्याच्या पित्याचे आम्ही पुत्र आहोत. या स्वराज्याच्या एकमेव राजाचे आम्ही मावळे आहोत. म्हणूनच म्हणतो
शिवराय हर हर महादेव. आपण बालेकिल्ला वरती आहे, पण बालेकिल्ल्याच्या बरोबर खालती हे कोरून पूर्ण कातीळ, त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत आणि हे बाजूने चर बनवलेली आहे, ज्या चरीतनं दोन्ही साईडने येऊन हे पाणी याच्यामध्ये जमा होतं. पावसाळ्यात हे पाणी पूर्ण जिरकून ह्या दगडातून खाली उतरतं. हे पाणी अतिशय थंड आणि स्वच्छ आहे. फक्त काय झालेलं आहे, साफसफाई जेव्हा इथे गडावरती लोक राहत होते त्यावेळेला याची कंटिन्यू साफसफाई व्हायची, याची क्लिनिंग व्हायची पावसाळ्याच्या आधीगर. त्यामुळं ह्या टाक्या स्वच्छ राहायच्या. इथलंच पाणी गडकरी जे लोक इथं राहायला होते ते इथलं पाणी पित होते, त्यामुळे त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह, पाण्याची सोय इथनं व्हायची. आणि अशी ही खूप मोठी पाण्याची टाकी, अशा बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या सरसगडावरती आहे. आता इथं सगळं शेवाळ जमा झालेलं आहे, पण जर हे शेवाळ काढलं तर हे पाणी आजही पिण्यालायक होऊ शकतं. पण कसं आहे, आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, आपलं ॲपेटाईट खूप वीक आहे. त्यामुळे जर आपण हे पाणी आत्ता इथं पिलं, थंड पाणी आहे आणि दगडातलं पाणी, त्यामुळे आपण जर हे पिलं तर आपण प्यायला आपली तहान भागवू शकतो. पण बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं आपलं म्हणजे करणारी बरीचशी लोक करतात ज्यांचं ॲपेटाईट व्यवस्थित आहे, त्यांना काही फरक नाही पडत. पण हे पिल्याने तुम्हाला उद्या खोकला येऊ शकतो. आणि काही लोक जे खूप नाजूक आहेत, त्या नाजूक लोकांनी जर हे पाणी पिलं तर त्यांना जुलाब लागू शकतात, कारण ह्याच्यामध्ये खूप शेवाळ आहे आणि ते साचलेलं पाणी. त्यामुळं हे पाणी पिणं असं योग्य नाही ठरणार. पण जर समजा तुम्ही हे पाणी इथं उकळून पिला जाळावरती तर तुम्ही डेफिनेटली हे पाणी पिऊ शकता. अतिशय थंड पाणी आहे आणि बघा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी, अतिशय थंड आणि स्वच्छ पाणी. फक्त याच्यावरती शेवाळ्याची परत जमा झाली, धुळीची परत जमा झाली. शस्त्रगार इथे खोदून कातीळ कोरून एक जागा बनवलेली आहे आणि त्याला भिंती मातीच्या आणि दगडाच्या भिंती आहेत. तिथं ह्या भिंतीच्या आतमध्ये जी जागा दिसते ह्या जागेवरती आहे शस्त्रगार. ह्या जागेवरती तलवारे, भाले, दारुगोळा अशी सगळी शस्त्र जी काय आहेत, चिलखत असतील, अशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची बाण असतील, ह्या पद्धतीचा सगळा शस्त्राचा जो साठा आहे तो या ठिकाणी ठेवला जायचा. आणि जर खाली जर ती शस्त्र लागली किंवा कुठून अटॅक झाला आपल्यावरती तर या जागेवरती सगळे जमा व्हायचे. या जागेवरून सगळेजण आपले शस्त्र घ्यायचे आणि आपापल्या पोझिशनला जाऊन अपडेट करायचे. असं शस्त्रगाराची ही एक जागा आहे. अद्भुत अद्भुत कलाकृती आहे या जागेवरती. सरसगडचा बालेकिल्ला वरती आहे, खाली बुरुज आहेत आणि तुम्ही गड पूर्ण असा रिटर्न यायचा आहे आपल्याला चढून पुढून आल्यानंतर. आणि सगळ्या जागेवरती ह्या गडाच्या तळाला म्हणजे ह्या सेंटर मधल्या भागामध्ये आहे ना कोरून पाण्याच्या टाक्या काढलेल्या आहेत, कारण पाण्याची भरपूर साठा या जागेवरती असावा. महाराज जास्तीत जास्त एका गडावरती आपले 500 पेक्षा जास्त मावळे ठेवत नसे, पण हा गड नाही, म्हणजे गड आहे पण तितका मोठा गड नाही की ज्याला 500 मावळ्यांचं संरक्षण दिलं जाईल. त्यामुळे मानमान ह्या गडावरती 100 ते 200 मावळे ची शिबंदी असू शकते. पण जे मावळे इथं राहायचे दिवसभर जोपर्यंत काही काम नसायचं त्यावेळेला ते काय करायचे एक अद्भुत नजारा इथं बघायला मिळतो. त्या जागेवरती कोरून त्यांनी आतमध्ये जागा तयार केलेली आहे आणि आतमध्ये इथं माणसं बिछाना वगैरे टाकून घोंगडी टाकून झोपत असे संध्याकाळची. म्हणजे अशा पद्धतीच्या रूम्स खोल्या त्यांनी तयार केलेले आहेत. आता हे पडलेलं आहे पण जेव्हा हे पूर्ण पॅक असेल, ह्याला जर दार असेल तर तो माणसं व्यवस्थित दार बंद करून ह्याच्या आतमध्ये झोपायला जाऊ शकतात. किती मोठा स्पेस आहे, किती क्लीन स्पेस आहे. 350 पावणे 400 वर्षानंतर तुला एवढा स्पेस बघायला मिळतो. आणि अशा अनेक खोल्या स्टार्ट टू एंड पर्यंत आपल्याला काढलेल्या दिसतील, त्यामुळे पुढे तुम्हाला दाखवतो. पण ही खोली आतनं बघण्यासारखी आहे. हे लक्झरीस रूम असते एखादी, त्या टाईप मध्ये एखाद्या 5 स्टार हॉटेलला मागे टाकेल अशी एका किल्ल्यावरती राहण्याची सोय आहे. अश्मयुगामध्ये लोक ज्या पद्धतीनं राहायची आणि बाकीची लोक जी डोंगरावरती राहायची ती कशा पद्धतीनं राहायची हे तासलून पूर्ण तयार केलेला काढ आहे. जबरदस्त. आणि काय थंडावा आहे. भिंती जवळपास 2-2 फुटाच्या मातीच्या भिंती काढून ह्या जागेवरती असा स्पेस बनवलेला आहे. ही ठिकाणं वेगवेगळ्या जागेवरती हे वापरली जात असतील. इथं आपल्याला काहीतरी कोरीव काम दिसतंय. इथं आपल्याला काहीतरी अशी वेगवेगळ्या पद्धतीची आकारी नक्षी असं काही वेगवेगळ्या पद्धतीनं कोरलेलं दिसतंय.
खरंच कलाकार होती माणसं आपली. दरवाजापासून आपण आतमध्ये आल्यानंतर ह्या बालेकिल्ला वरती आहे आणि त्याच्या बाजूने जी वाट आहे ती आपण येता येता हाऊस बघितले, राहण्याच्या खोल्या बघितल्या, शस्त्रागार बघितलं, किचन बघितलं आणि सगळं करत करत आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक बुरुज लागला ज्या जागेवरती आपल्याला टेंट्स लावलेले दिसले, म्हणजे लोकांनी इथं स्टे केलेलं आहे. आणि आपण पुढे आल्यानंतर दिसलं की ते दुर्ग संवर्धन करणारे समोरचे आपल्याला दिसतात आहे. ती लोक आहेत जे गडकोट राखण्याचा प्रयत्न करतात आहे. आजही पडलेल्या भिंती ज्या आहेत त्या जपण्याचा प्रयत्न करतात आहे. माती, वाळू, खडी यांनी ते मिक्स करून ते प्रॉपर दगडी रचून जे बुरुज आहेत ते जे पडायला आलेले आहेत त्यांना थोडंसं जपण्याचा प्रयत्न करतात आहे. अशा पद्धतीचं त्यांचं संवर्धन चाललंय. त्यामुळे अशा मावळ्यांना माझं सल्यूट आहे. आणि आपण आता पुढं बालेकिल्ल्याकडे जाणार आहे. जाताना आपल्याला एक छोटीशी चोरवाड दिसते. इकडं आपल्याला इथे एक छोटीशी चोरवाड दिसते आणि ह्या चोरवाटीपासून आतमध्ये आल्यानंतर आपण खाली बुरुजाकडे जाण्याची सुद्धा जागा आहे. आणि अशा पद्धतीने ही तटबंदी आहे ज्याला घेरा घालून लोक शिबंदी जी असायची ती अवतीभोवतीनं सगळ्या गडाच्या अवतीभोवतीनं असायची. असा आपल्याला एक छोटासा चोर दरवाजा दिसतो आणि तिथून पुढे हा रस्ता जातो सरळ बालेकिल्ल्याच्या दिशेनं. त्यामुळे आपण आता बालेकिल्ल्याच्या दिशेने थेट जाऊया. इथे आल्यानंतर ना आपल्याला ह्या पाण्याच्या टाकीच्या खाली बरोबर महादरवाजा दिसतोय. पण मे बी आम्ही पलीकडच्या साईडनं आल्यामुळे ना आम्ही ह्या महादरवाजातनं एंट्री नाही केली. आपण पलीकडनं किल्ल्याला गोल फिरून आलो. जर आपण त्या साईडनं फिरून आलो असतो तर आपल्याला समोर महादरवाजा दिसला असता. आपल्याला हा खाली एक महादरवाजा दिसतोय. तिथून आपण एंटर केल्यानंतर आपण वरती सरळ जवळपास पोहोचलोय बालेकिल्ल्याच्या जवळ. त्यामुळे आता आपण वरती जाणार आहे. चला. हा रस्ता सरळ केदारेश्वर मंदिराकडे जातो आणि तो सगळ्यात टॉपचा पोर्शन आहे सरसगडाचा. केदारेश्वराचं मंदिर आपल्या समोर आपल्याला दिसतंय. आपण गडाच्या माथ्यावरती येतो आणि आपल्याला इथे एक दगडी बांधकाम दिसतंय ज्याच्यामध्ये कुठलाही अवशेष नाहीये. त्यामुळे हे नक्की काय आहे हे माहीत नाहीये. ना इथं कुठली पाटी लावलेली आहे. त्यामुळे हे काय आहे हे माहीत नाही. गडावरती कोण राहत नसल्यामुळे, ह्याचं संवर्धन होत नसल्यामुळे गडावरती वगैरे गवताचा ढिगारा अक्षरशः लोटलेला आहे. पण हे बांधकाम बघून आपण पुढे जाऊया. पुढे केदारेश्वराचं मंदिर आणि तिथे पुढे पाण्याची टाकी आहे. जय केदारेश्वर. हर हर महादेव. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्यामध्ये आहे केदारेश्वराचं मंदिर. तिथे कुठल्याही पद्धतीचं आम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग किंवा एखादी सदर किंवा असं काही आपल्याला सापडलं नाही. कारण किल्ला असा तितकाचा मोठा नाही किंवा किल्ल्याचा इतिहासात तितका असा उल्लेख नाही. वरती वारा आहे, केदारेश्वराचं मंदिर आहे. काही शिवप्रेमींनी धाडसीपणानं हे सगळं उभारलंय. मी ज्यांनी कुणी केलं असेल त्यांना माझं खरंच खूप खूप आभार व्यक्त करतो की इथे जागेवरती जर कोणी आलं तर त्या जागेवरती बसायला इथं जागा मिळेल. महाराजांची एक प्रतिमा आपल्याला गडावरती बघायला मिळते आणि दिवाबत्ती पण इथं रोज होते. आणि या केदारेश्वराच्या मंदिराच्या बरोबर पाठीमागे इथे एक पाण्याचा हौद आहे मोठा आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी कमळाची फुलं उमललेत. हेच दर्शवतं की कितीही पाप असेल ह्या जगामध्ये ना तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कमळ जे आहे ना तर त्याच्यामध्ये फुलणार आणि उमलणार. शांतता वाटली. तर आपला गड पूर्ण फिरून झालेला आहे. आपण सरसगडावरती आलो. आपण पूर्ण आपली ट्रेक कंप्लीट केली. आपण मेन जे अवशेष आहेत गडावरती जे शिल्लक राहिलेले ते सगळे आता पाहिलेले आहेत. गडावरती अजूनही तटबंदी आहे तशी शाबूत आपल्याला दिसते. गड वापरात नसल्यामुळे, इथं कोण राहत नसल्यामुळे त्याची अवस्था थोडीशी वाईट आहे. पण आजही संवर्धन करणारी लोक आपल्याला दिसतात की ते चांगल्या पद्धतीने याचं संवर्धन करतात आहे. जपणारी माणसं जपतात आहे. महाराजांवरती प्रेम करणारी माणसं प्रेम करतात आहे. आणि अशाच पद्धतीने ही ट्रेक आपली कंप्लीट झालेली आहे. ही मी जसं सांगितल्या पद्धतीने ही एक प्रकारची छावणी असल्या कारणामुळं ह्या जागेवरती काही जास्त मावळे आणि त्याचा सरसगडाचा इतिहासामध्ये उल्लेख फार कमी आहे. पण सरसगडाचा एक छोटासा इतिहास असा आहे की मलिक अंबरने ज्या वेळेला निजामाकडनं हा किल्ला घेतला
आणि महाराज आल्यानंतर, निजामशाही नष्ट झाल्यानंतर महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. तेव्हापासून हा किल्ला अवैध राहिला आणि कायमस्वरूपी मराठ्यांच्या ताब्यात राहिला. इंग्रजसुद्धा या किल्ल्याकडे भटकले नाहीत आणि एकंदरीत किल्ला कायमस्वरूपी स्वराज्यात राहिला. आणि त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये हा किल्ला आहे आणि ह्या भारत देशाचा हा एक पार्ट आहे. त्यामुळं आता हा किल्ला अजिंक्य आहे. आणि आपल्याला वाटत जरी असलं की गडावरती अवशेष फार नाही आहेत, तरी पण गडावरती येणं गरजेचं आहे. महाराजांना समजणं गरजेचं आहे, इतिहास वाचणं गरजेचं आहे आणि इतिहास समजवणं, सांगणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीनं आपली ही ट्रेक आता कंप्लीट झालेली आहे. आम्ही आता परतीच्या दिशेनं फिरतोय मागे. आपण 3 ते 4 तासात, किल्ला छोटासा आहे त्यामुळं त्याचा रेडियस पण फार छोटाच आहे, त्यामुळे आपण 3 ते 4 तासात आपलं जे काय होतं त्या पद्धतीनं ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या त्या आपण एक्सप्लोअर केलेल्या आहेत. आणि आता एक्सप्लोअर करून आपण टाटा बाय बाय करतोय. आता आपण ह्या गडाला अलविदा करणार आहे आणि आता आपण आपल्या घराच्या दिशेनं निघणार आहे. त्यामुळं नेक्स्ट ट्रेकला नक्की भेटू आणि पुढची ट्रेक असेल त्याबद्दल मी अपडेट करेन. ट्रेक पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्याकडून तुमच्यासाठी जय शिवराय.